काल नगरमध्ये झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत शिवराज राक्षे यांनी पंचाला लात मारली, त्यामुळे ही स्पर्धा पुन्हा एकदा वादात सापडली. म्हणजे त्यांना निलंबितही केलं. पण त्यांनी काही आक्षेप घेतलेले आहेत की पंचांनीच हा चुकीचा निर्णय दिलाय, तो व्हिडिओ रिप्ले का दाखवला गेला नाही. म्हणजे थोडक्यात पुन्हा एकदा महाराष्ट्र केसरी स्पर्धा ही वादात सापडली. ही काही पहिली वेळ नाही. जेव्हापासून या कुस्तीगीर परिषद उभी फूट पडली ना, तेव्हापासून सातत्याने स्पर्धा वादात सापडते. त्याचं मूळ हे राजकारणात आहे. आपल्यासोबत संदीप भोंडवे सर आहेत. तुम्ही कार्याध्यक्ष आहात आता कुस्तीगीर परिषदेचे इकडले संघाचे. हे सुरुवात कुठून झाली तुम्हाला माहिती, मी सांगत नाही. पण आता याच्यावर या आक्षेपावर उत्तर काय? नाही, आपण पाहिलं अहिल्यानगरमध्ये दिनांक 29 ते 31 जानेवारी 2 फेब्रुवारी दरम्यान महाराष्ट्र केसरी स्पर्धा पार पडली आणि मॅटवरील अंतिम फेरीमध्ये पृथ्वीराज मोहोळ आणि शिवराज राक्षे यांची कुस्ती आली. आणि या कुस्तीमध्ये पहिल्या अर्ध्या मिनिटात पृथ्वीराज मोहोळने शिवराजला ढाक मारली आणि ढाक मारल्यानंतर शिवराज डेंजर झोनमध्ये गेला आणि चितपडीच्या पोझिशनला गेला. त्यावेळेस मुख्य पंचाने साईड पंचाके आणि मॅट चेअरमनके कुस्ती मागितली आणि त्या तिघांचं एकमत झाल्यानंतर कुस्ती दिली गेली. कुस्ती दिल्यानंतर शिवराजच्या पाठराख्यांनी कोचने ऑब्जेक्शन आतमध्ये फेकलं. परंतु आर्टिकल 1 UWW जागतिक कुस्ती संघटनेचा आर्टिकल 31चा नियम आहे, जर चितपट कुस्ती झाली असेल आणि त्या चितपटीला मॅच चेअरमन, साईड पंच आणि मुख्य पंच या तिघांची संमती असेल तर व्हिडिओ पाहिला जात नाही, चॅलेंज स्वीकारलं जात नाही. हा जागतिक कुस्ती संघटनेचा नियम आहे. म्हणून कालच्याला शिवराजने चॅलेंज फेकलं, परंतु त्यावेळेस आमची इच्छा असून सुद्धा जागतिक कुस्ती संघटनेच्या नियमाने आम्ही सगळे नाही का बांधले गेलेलो आहोत, म्हणून आम्हाला काल तो व्हिडिओ पाहता आला नाही. त्यामुळे शिवराजने जरी आरोप केला तो व्हिडिओ का नाही पाहिला, परंतु शिवराजला पण माहिती, शिवराजच्या वसाला पण माहिती आर्टिकल 31 नुसार तो व्हिडिओ पाहिला जात नाही. म्हणून याच नियमाची परवाट शोधून तुम्ही निकाल दिला असा एक आरोप होतोय. काका पवार म्हणतात केवळ माझ्या तालमीतल्याच पैलवानांना डावललं जातंय. याच्यावर काय उत्तर? नाही, मला असं वाटतं की 2019ला काका पवारच्या तालमीतला हर्षवर्धन सदगीर महाटकेशी झालाय. इकडे आपण पाहिलं कोथरूडला हा शिवराज राक्ष महाटकेशी झालाय. काका तर तुमच्याकडे होते, आता नाही. नाही, शिवराज आणि आत्ताच्या स्पर्धेमध्ये कमीत कमी 12 ते 15 मेडल ही ना काका पवारच्या तालमीत आलेली आहे. म्हणजे 12 ते 15 मेडल आले. म्हणजे काय स्वर्ण पदकं आलीत, काय रौप्य पदकं आलीत. म्हणजे ती पदकं आली ह्याचा अर्थ आम्ही अन्याय केलाय का? आम्हाला अन्याय करायचा असं तर त्या पण पदकाच्या आम्ही काहीतरी उलटं पालटं केलं असतं ना. परंतु तसं काही होत नाही. कुस्ती ही निरपेक्षपणे पंचाच्या हवाली असते. पंच निर्णय घेतात आणि पदाधिकारी जर काय गोंधळ झाला तर तो थांबवण्याचा प्रयत्न करत असतात. पण आता पंचाच्या निर्णयाचा रिव्ह्यू होणार का? कारण स्वतः शिवराज राक्षे मागणी करणारे चंद्रकांत पाटलांनी थेट गोळ्याच घालण्याची मागणी केली असल्या दोषी पंचांनी. नाही, एकदा रूलनुसार एकदा मॅच सोडली आणि निर्णय अंतिम झाला तर तो निर्णय कायम असतो. पण निर्णय देताना जर शिवराजनी जर आमच्याकडे मागणी केली आणि पंचाच्या विरुद्ध जर ऍप्लिकेशन केलं की मला पंचाचा निर्णय मान्य नाही, पंचाचा निर्णय चुकला आहे, त्यावेळेस शिवराजच्या ऍप्लिकेशननुसार आम्ही तो व्हिडिओ पाहू, आम्ही सगळे आम्ही एक कमिटी त्याच्यावर स्थापन करू आणि त्याच्यात आम्हाला जर पंच दोषी आढळले तर त्यामध्ये पंचासुद्धा कारवाई महाराष्ट्र कुस्तीगीर संघ 100% करेल. मुद्दा तोच आहे ना, या नियमाची परवाट शोधूनच तुम्ही निकाल बदलला असा थेट आरोप होतोय. हे पहा, 1986च्या वर्ल्ड कपमध्ये अर्जेंटिनाच्या दियोगो मॅराडोनाने नाही का जो आहे ना गोल मारला आणि वर्ल्ड कप जिंकला. त्यावेळेस तो गोल हाताने झाला होता आणि त्याला नंतर हँड ऑफ द गॉड असं नाव दिलं गेलं. हे सगळ्यांना कळलं, व्हिडिओ रिप्लेमध्ये कळलं की तो गोल हाताने झालाय. पण त्यावेळेस त्यांचा वर्ल्ड कप काढून नाही घेतला गेला. तर मला असं वाटतं पंच हा माणूस आहे, देव नाहीये. पंचाकडनं व्हिडिओ रिप्ले मध्ये दिसतंय ते. व्हिडिओ रिप्ले मध्ये दिसतं नाही दिसतं. ज्यावेळेस शिवराज आपल्या काय ऍप्लिकेशन करेल आम्ही व्हिडिओ चेक करू आणि त्यावेळेस ज्यावेळेस कमिटी नेमेल त्यावेळेस आम्ही कमिटीचा निर्णय तुम्हाला सांगू की तो निर्णय चुकीचा आहे का बरोबर आहे. आज जनभावना अशी आहे, ते व्हिडिओ रिप्ले मध्ये दिसतंय की पंचाचा निर्णय चुकीचा आहे. ऐका ना, ज्यावेळेस आपल्याला न्याय द्यायचा असतो त्यावेळेस जनभावनेच्या हेतून न्याय दिला जात नाही. जागतिक कुस्ती संघटनेच्या नियमाने कुस्ती बांधील आहे आणि त्या नियमाला बांधूनच न्याय दिला जातो. उद्या जनभावना काय बोलते पण जागतिक कुस्ती संघटनेचा नियम काय बोलतो? कारण ही कुस्ती जागतिक संघटनेच्या नियमाने ही कुस्ती समजा ही कुस्ती गावच्या आखाड्यावरली असती, गावच्या मैदानावरली असती, निमंत्रित असती तर त्यावेळेस जनभावना आपण विचार करू. या स्पर्धेतला जिंकलेला खेळाडू हा राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होतो. राष्ट्रीय स्पर्धेत जिंकलेला खेळाडू आंतरराष्ट्रीय पातळीवर सहभागी होतो. या स्पर्धा ह्या निमंत्रित नसतात. ह्या स्पर्धा अजिंक्यपद स्पर्धा असतात, चॅम्पियनशिप स्पर्धा असतात आणि ह्या स्पर्धा फक्त राष्ट्रीय स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी घेतल्या जातात. मुद्दा तोच आहे ना, जसे तुमच्या संघटनेत उभी फूट पडली, 2 संघटना झाल्या, सातत्याने असे आरोप होते जे आयोजकाला हवंय तोच महाराष्ट्र केसरी होतोय. हे खरं आहे का? नाही, 100% खोटं आहे. 100% खोटं आहे. असं असतं तर शिवराज आणि महेंद्र गायकवाड फायनल आलेच नसते ना. आम्ही त्यांना पहिल्या दुसऱ्या फिरत हरवलं असतं.
जर तशी आमची भावना असते हरवायची तर पहिला दुसऱ्या फेरीत हरू शकलो असतो ना, पण तसं झालं नाही. विषय असा आहे की कुस्ती निरपेक्ष भावनेने आम्ही पाहतो, पंच निरपेक्ष भावनेने त्याच्यामध्ये रेफ्रिशिप करत असतात आणि कुस्ती होतात. आज मी तुम्हाला आताच सांगितलं की 10-15 दर स्पर्धेमध्ये काका पवारांच्या तालमीला सगळ्यात जास्त मेडल असतात आणि आज पण आहेत ती. आम्ही ते म्हणजे आम्ही ते स्वीकारत ना, म्हणजे मी स्वीकारतोय सगळे. काका पवारांचा आरोप अमान्य आहे. काका पवारांचा तुम्ही जर काका पवारांना विचारलं की आर्टिकल 31 नुसार चॅलेंज पाहिलं जाऊ शकतं का, ते मान्य आहे त्यांना. हा तर काका चॅलेंज पाहिलं नाही जाऊ शकत. त्यांचं म्हणणं ते बरोबर आहे. ते म्हणे पण तुमची संघटनाच बेकायदेशीर आहे. आम्ही नवीन महाराष्ट्र केसरी घेणार होता तर पुढच्या महिन्यात बाळासाहेब लांडगेंची संघटना, आणि तुम्ही पैसे घेता. आमच्या संघटनेने कधी एक ना पैसा घेतला नाही मल्लांकडनं एंट्री फी. तुम्ही हजार रुपये घेताय. थेट आरोप केला तुमच्यावर. मला असं वाटतं फक्त आम्हीच नाही, राज्यातली प्रत्येक खेळ संघटना प्रत्येक खेळाडूकडनं राज्य सहभागासाठी नॉमिनन्स फी आकारते. अशी एकही संघटना नाही की ती संघटना खेळाडूकडनं नॉमिनीज फी आकारत नाही आणि या खेळाडूंच्या फीवर संघटना चालते. शासनाकडनं संघटनेला 1 रुपया मदत होत नाही. ज्यावेळेस संघ राष्ट्रीय स्पर्धेमध्ये सहभागी होतो त्यावेळेस आम्हाला त्यांचं रिजर्वेशन करावं लागतं, आम्हाला त्यांच्या निवड चाचण्या घ्याव्या लागतात, आम्हाला त्यांच्या नाही का कॅम्प लावावे लागतात आणि ह्या सगळ्यासाठी खर्च आहे. आणि कधीच नाही घेतले. आणि मग लांडगेंच्या काळामध्ये मागच्या 35 वर्षात काय प्रगती झाली सांगा ना मला. मी 1985 पासून कुस्ती खेळतोय तर 2000 मला वाटतं आजपर्यंत कुस्तीमध्ये आहे. मोजकेच म्हणतात काका पवार, राहुल आवारे, नरसिंग यादव हे 3 पंच आंतरराष्ट्रीय पातळीवरले सोडले, म्हणजे हे 3 खेळाडू आंतरराष्ट्रीय पातळीवरले सोडले तर मागच्या 35 वर्षात कोणते खेळाडू मला सांगा बरं चमकले. म्हणजे लांडगेने जे केलं हेच तुम्ही जर मला बाबा हेच तुम्ही करा, आम्ही पण रिझल्ट देऊ शकत नाही ना, आम्हाला काहीतरी वेगळं करावं लागेल. संघटना लांडगेंचा अभ्यास त्यावेळेस पार्शियलिटी झाली असं थेट आरोप करता तुम्ही. पार्शियलिटी झाली म्हणत नाही, आम्ही सांगतोय लांडगेंनी कुस्तीमध्ये फी न आकारल्यामुळे किंवा त्याला स्पॉन्सरशिप न घेतल्यामुळे एकही कॅम्प लावला नाही. कुस्तीगिरांचं रिझर्वेशन कधी जाताना राष्ट्रीय स्पर्धेला झालं नाही. एकाही खेळाडूला रोख पारितोषिक कधी दिलं नाही मागच्या 35 वर्षामध्ये. त्यामुळे जो आलेख वाढायला होता कुस्तीचा तो आलेख वाढला नाही. आमची ज्यावेळी 2 वर्षापूर्वी संघटना आम्ही म्हणजे संघटनेमध्ये घेतलं, म्हणजे आम्ही संघटनेत आलो त्या वर्षीपासून कुस्तीचा रिझल्ट अतिशय उत्तम लागतो. मागच्या वर्षी जेवढ्या राष्ट्रीय स्पर्धा झाल्या त्या सर्व राष्ट्रीय स्पर्धेला जात असताना कुस्तीगिरांचं 100% रिझर्वेशन महाराष्ट्राच्या कुस्तीगीर संघाने केलं. आणि आपले 150 मुलं राष्ट्रीय स्पर्धेमध्ये खेळले, 78 मुलांनी पदकं कमवली राष्ट्रीय स्पर्धेमध्ये आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर 14 मल्लांनी पदकं कमवली. म्हणजे महाराष्ट्राचा रिझल्ट आता आलेख वाढत आहे आणि हा आलेख कशामुळे वाढत आहे की आम्ही काहीतरी वेगळं करतोय. वेगळं केलं तर आलेख वाढत. जर तुम्ही मला की लांडगेंनी घेतलं नाही, पण लांडगेंनी नाही घेतलं म्हणून 35 वर्ष संघटना खरी कोणाची? महाराष्ट्र केसरी तुमचं खरं मानायचं का त्यांचं? एक मला सांगावं असं वाटतंय, संघटनेचे जे वादिवाद चालतात, जागतिक ऑलिम्पिक संघटनेने जागतिक कुस्ती महासंघटनेला मान्यता दिलेली आहे. जागतिक कुस्ती महासंघटनेची मान्यता भारतीय कुस्ती महासंघाला आहे आणि भारतीय कुस्ती महासंघाची मान्यता महाराष्ट्र राज्य कुस्ती संघाला आहे. आमचे खेळाडू ऑलिम्पिकची नाही ऐका ना, आमचे खेळाडू राष्ट्रीय स्पर्धेमध्ये सहभागी होतात. त्यांचे जर खेळाडू राष्ट्रीय स्पर्धेने आम्हाला सांगावं की 2024 मध्ये ज्या नॅशनल झाल्या 5 त्या 5 नॅशनलमध्ये तुमचे किती खेळाडू सहभागी झाले. त्यांचा एकही खेळाडू सहभागी नाही झाला. आमचे खेळाडू राष्ट्रीय स्पर्धेमध्ये सहभागी झाले, आंतरराष्ट्रीय पातळीवर सहभागी झाले आणि तिथे मेडल कमवले. ह्याचा अर्थ काय होतो? म्हणजे हे सांगायला वेगळी गरज नाही की ज्या संघटनेचे खेळाडू राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर करतात याचा अर्थ त्या संघटनेला मान्यता आहे. आता त्यांचा खेळाडू मागच्या वर्षी राष्ट्रीय पातळी आंतरराष्ट्रीय पातळी कुठे खेळला असं मला त्यांनी सांगावं. मी 100% मान्य करीन, पण मी खात्रीलायक सांगतो, म्हणजे 100% सांगतो त्यांचा एकही खेळाडू या ह्याच्यातून कुठेच गेला नाही. तर यांनी सांगितलं की आमची संघटना अधिकृत आहे. ठीक आहे, काय कोर्ट काय निकाल लावायचं लावेल, पण दुर्दैव हे आहे, मी रिपोर्टिंग गेली 3-4 वर्ष, जशी या संघटनेत फूट पडली ना महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद, तसं या खेळात राजकारण घुसलं आणि त्यातनं मग हे निकाल सगळे वादात सापडायला लागले आणि काल त्याची परिणती थेट पंचाला लाथ घालण्यापर्यंत झाली. हे कदापि खपून घेतली जाणारी गोष्ट नाही, चुकीची आहे. म्हणूनच आता पंचावर कारवाई होणार का त्यांच्या मागणीनंतर ते पुढचा निर्णय होईल, पण इथून पुढे तरी अशा कुस्तीत हाणामारीवर येऊ नये एवढीच अपेक्षा. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटेसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे.